हॅलो, 2 ओव्हर 17 रन.
3 ओव्हर 23 रन. हॅलो चिक, हॅलो चिक. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. महाराजा बॉईज आयोजित भव्य दिव्य स्पर्धेचं या सीझन मध्ये पर्व क्रमांक 2 महाराजा बॉईज आयोजित मान्सून बिग बॅश पर्व क्रमांक 2 या दुसऱ्या पर्वामध्ये आलेल्या तमाम खेळाडूंचं आणि रसिकांचं सहर्ष स्वागत करत मी समालोचक शैलेश जाधव पुन्हा एकदा या मान्सून ब्लास्ट मध्ये सर्व खेळाडूंचं स्वागत करून घेऊन जाऊया चालू मॅचच्या दरम्यान, जिथे 2 टीम्स लढताना पाहायला मिळालेत. एका बाजूला टीम आहे ब्रह्मा बॉईज तर दुसऱ्या बाजूला टीम आहे समीक्षा आर्ची 11. या 2 टीम मध्ये चाललेले हे तुंबड युद्ध, महाकुंभ, महासंग्राम. गोलंदाज निघालाय राऊंड विकेटने. यावेळी मात्र फ्लिक केलाय ऑन साइडला. क्लासिकल ड्राईव्ह पाहायला मिळालाय. बॅट्समन आपल्याला पाहायला मिळाले. नाव आहे अमय. अमयचं नाव मैदानाच्या आतमध्ये घोंगावा घालण्यासाठी आता सुरुवात केली आहे. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आलेला रिजवान निर्णायक षटक, 4थ्या क्रमांकाचं षटक प्रगती पथावरती असताना टॅक्टिस इथे रंगवल्या जातील, कॅल्क्युलेशन केलं जाईल. धावसंख्येकडे नजर वळवली गेली आहे ना, तर धाव संख्या 32 धावा या धावफलकावरती लगावण्यामध्ये यश मिळालेलं आहे. या स्पर्धेचे आयोजक, या आयोजकांचंही कौतुक करूया. खोलवरचा बॉल मिनी हेलिकॉप्टर ऑन साइडला मिड विकेट मध्ये डीप मध्ये प्रोडक्शन दिलं गेलं. एकच धाव, एका धावेवरती समाधान. अग्रेसिव्ह क्रिकेट, रबर बॉल क्रिकेट म्हटलं ना तर अग्रेसिव्ह क्रिकेट. प्रत्येक बॉल षटकार चौकाराची आतिषबाजी लागते. मैदानाच्या आतमध्ये सेट करावं लागतं फलंदाजाला. त्याच्या मनामध्ये प्रश्न टाकावे लागतात. गोलंदाजीच्या भूमिकेवरती असलेला हा पठ्या मैदानाच्या आतमध्ये आलाय. नाव आहे रिजवान, लेफ्ट हँडर गोलंदाज. यावेळी मात्र खोलवरचा बॉल पडल्यानंतर बाउन्स देत नाहीये आणि थर्ड नंतर मात्र फलंदाजही आक्रमक होतोय. वी झोन मध्ये समोरच्या क्षेत्र झोन मध्ये खेळत असताना इथे कॅल्क्युलेशन चुकलं. कॅल्क्युलेशन चुकून चालणार नाहीये. सिंगलला दुहेरीमध्ये कन्वर्ट केल्या गेल्या. ग्रेट नॉक. छोटासा खेळाडू आहे मैदानाच्या आतमध्ये. करण आणि अमय ही जोडी आघाडीला आली आहे. लीडिंग फ्रॉम फ्रंट. नेतृत्व करायचं तर पुढे येऊन करायचं आणि इथे ते करण्याचा प्रयत्न केला गेलाय. 4थं षटक समाप्त झालंय आणि 4थ्या षटकाच्या पाठीमागे धावत संख्या जाऊन पोहोचली आहे. नो लॉस 35. आजची स्पर्धा मान्सून बिग बॅश, खऱ्या अर्थाने प्रो लिंक एक चांगली वाहिनी आणि संपूर्ण आखाती देशांपर्यंत प्रो लिंकच्या माध्यमातून ही स्पर्धा रंगवली गेली आहे. आमचे आयोजक तेवढेच ताकदवर आहेत. जिथे सचिन रावल सर असतील किंवा केतन काप सर असतील किंवा मयुरेश भवर सर असतील, डान्सिंग अंपायर म्हणून ज्यांच्याकडे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहिलं जातं, असे आमचे मयुरेश सर आणि त्यांच्या माध्यमातून इंट्रोडक्शन मध्येही आहेत. मयुरेश सर अतिशय सुंदर असं एक चांगलं व्यक्तिमत्व आणि त्यांच्या साथीला आमचे सचिन सर असतील किंवा केतन सर असतील यांनी साथ दिली आहे आणि महाराजा चषक तुमच्या आमच्या भेटीला आलाय. अंतिमचं षटक
यस, या अजून 6 ओव्हरची मॅच असेल, याही बाबीकडे लक्ष दिलंय ओव्हर द विकेटने. हो, यावेळी पहा रायझिंग होणारा बॉल, बॉल स्मेल डिलिव्हरी, या बॉलचा स्मेल या पठ्ठ्याला चाखवलाय. पहिल्याच बॉल वरती आक्रमण केलंय, गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आलेला स्वयं गर्जे. काळा चौकीमध्ये ही होणारी स्पर्धा, हे मैदान, या मैदानाचे अनेक काळ इतिहास घडवलेला आहे, अनेक खेळाडू या मैदानामध्ये घडले गेले आहेत. आणि आता मात्र पुन्हा एकदा महाराजा चषकामध्ये बिग बॅश. हो, यावेळी बॅकफूट वरती गेले, पंच केला, स्वीपर कव्हरला, क्षेत्ररक्षक आहे, तो बनेल प्रेक्षक. बॉल चाललाय सरळ सीमा रेषे पार, षटकार, सिक्सर. कमालीचा फटका, गुड लेंथ वरती हाताळलेला हा बॉल, त्याच्यावरती बॅकफूट वरती गेले, पंच केलाय, आपल्या मनगटी पॉवर दाखवली आहे, क्लास आहे. मैदानाच्या आतमध्ये स्ट्राइक एंड वरती फलंदाज अमय याने मात्र धुमाकूळ घातलाय, धावसंख्येला आलेख वाढवलाय. मैदानाच्या आतमध्ये बिल्डिंग बांधायची असेल तर पाया मजबूत असणं गरजेचं आहे, आणि पाया भक्कम आहे या फलंदाजाचा, फुटवर्क चांगला आहे. पुढचा बॉल ओव्हर द विकेटने, गोलंदाज पुन्हा एकदा. हो, यावेळी पहा भन्नाट वेग, यावेळी मात्र आपल्या खांद्यामधली पॉवर इंट्रोडक्शन मध्ये दाखवली आहे, आणि नजरेला नजरही भिडवली आहे. तू षटका ठोकू शकतोस ना, तर मीही कमबॅक करू शकतो, ही ताकद आहे या गोलंदाजाचं, ज्याचं नाव आहे स्वयं. वा, ग्रेट नॉक इंट्रोडक्शन मध्ये, जशास तसं उत्तर, टिक फॉर टॅक. अनदर बॉल ओव्हर द विकेटने, स्ट्राइक एंड वरती फलंदाज अमय, मनामध्ये काहूर रंगलाय. हो, यावेळी पहा खोलवरचा बॉल, यॉर्कर लेंथ मिस केली आहे, मात्र यावेळी फलंदाजाला बीट करत असताना डॉट बॉलची सांगता. अजूनही 6 षटकांचा सामना, 6 षटकांमध्ये चढत लागली आहे, जिथे स्वयं इंट्रोडक्शन मध्ये. पुढचा बॉल ओव्हर द विकेटने. हो, यावेळी फॉलो केलाय, ट्रॅम्प लाईनच्या बाहेरच्या बॉलला मात्र इंट्रोडक्शन मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला, स्वतःला रोखू शकले नाहीये त्या ठिकाणी, आणि आउटसाइड द ऑफ स्टंपचा बॉल डिक्लेअर झोन मध्ये, एक धाव अंकित केली आहे. 1 रन्स ऑन द बोर्ड, 42 द स्कोर कार्ड, 42 धावा. हो, याही वेळी पहा अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून लांब ठेवलेला बॉल. यस इट इज, पंचांचा कॉल आलाय, मयुरेश सरांनी सांगितलंय षटक संपलाय, 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 5 षटकांच्या पाठीमागे 4 3, 43 रन, 43 नो लॉस. टीम आपण जर पाहिलं तर आपल्याला फलंदाजी करत असताना पाहायला मिळाले ब्रह्मा बॉयज एक मोठी टीम आहे. या संपूर्ण लालबाग परळ आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये ह्या टीमची सातत्याने चर्चा राहिली आहे. ब्रह्मा बॉयजच्या आघाडीचे फलंदाज गोलंदाज यांची चर्चा नेहमीच राहिली आहे, मात्र त्यांना टार्गेट करण्यासाठी जी समोरची टीम आहे ना, तीही कमी नाही आहे. टीमचं नाव आहे समीक्षा अर्चित 11. या 2 टीम मध्ये खऱ्या अर्थाने आता शेवटचं षटक. आमच्या इंट्रोडक्शन मध्ये आमचे पंच टीव्ही स्क्रीन वरती आपण पाहतोय, प्रो लिंकच्या माध्यमातून संपूर्ण लेखा जोखा इंट्रोडक्शन मध्ये लाईव्ह मध्ये पाहायला मिळालाय. आणि पहा स्ट्राइक एंड वरती असलेला फलंदाज करण, नावातच ताकद आहे. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पहा अवधेश, इंट्रोडक्शन मध्ये डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हणावं लागेल अवधेशला. या अगोदर ओव्हर टाकले का, हाही एक प्रश्न आहे. यस, फ्रेश बॉल डेथ ओव्हर मध्ये. कल्पना नाही या फलंदाजाला कशा पद्धतीचे बॉल येतील इथून पुढे. अंतिमचे 6 डिलिव्हरीज, लास्ट 6 डिलिव्हरीज. स्ट्राइक एंड वरती करणला अजूनही मोठा सूर मारता आला नाहीये, चौकार षटकार त्याच्या बॅट मधून आला नाहीये, सिंगल वरती भूमिका त्याने निभावली आहे. मात्र आता डेथ ओव्हर मध्ये आपल्या बॅटची ताकद, प्रेक्षकांचं मनोरंजन हे त्याला करावं लागेल. पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने येईल का? यस इट इज. गोलंदाज आलेत अवधेश. पहिलाच बॉल ऑन साइडला, डीप इश बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, थोडस क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एकेरी धाव घेण्यामध्ये यश मिळालंय, चांगली भूमिका. स्ट्राइक एंड वरती अमयला आणले. अमय यांची बॅट मात्र या मॅच मध्ये तुफान. 24 बॉल मध्ये 32 धावा, हा त्याचा लेखाजोखा आहे.
24 डिलिव्हरीज फेस केल्यात, 32 धावा त्याने कुठल्यात. आता मात्र शेवटचं षटक आहे. हो यावेळी पहा चेंज ऑफ पेस बीट केलाय, व्हेरिएशन, कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट. डेथ ओव्हर मध्ये ही गोलंदाजी तुमच्यासाठी अनुकूल ठरली जाते. अंतिमचे 4 बॉल, स्कोर कार्डकडे नजर वळवली आहे तर जाऊन पोहोचली आहे 44. वा किती सुंदर आकडा आहे. वयाच्या 44व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक झाला आणि आमचे राजे आम्हाला छत्रपती म्हणून पाहायला मिळाले. तोच आकडा वयाच्या 44व्या वर्षी. पुढचा बॉल, ओहो याही वेळी हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता, बीट केलाय, व्हेरिएशन कॅल्क्युलेट केलं गेलंय. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आलेला हा गोलंदाज ज्या वेगाने येतोय ना तिथे बॅक ऑफ द हँड एक चांगली भूमिका राहिली आहे. बॉल ज्यावेळी रिलीज केला जातो ना त्यावेळी आपले रोल फिंगर केले जातात. एक चांगली भूमिका मैदानाच्या आतमध्ये डेथ ओव्हर स्पेशलिस्ट अवधेश. ग्रेट नॉक. अमे याला रोखून धरले. अंतिमचे 2 बॉल जे डॉट आलेत, अजूनही 3 बॉलचा खेळ. हो याही वेळी पहा फसवा गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये, चिकठ्या गोलंदाज असं म्हटलं जाईल. हो इथे या गोलंदाजाकडे नजरा वळवल्या. डेथ ओव्हर मध्ये हा गोलंदाज येतो काय आणि नंतर मात्र गोलंदाजी करतो काय. थांबवून ठेवलाय, ब्रेक लावलाय. जी वेगाने चालणारी गाडी होती ना तिला मात्र न्यूट्रल मध्ये आणून सरळ ब्रेक लावलाय. नेक्स्ट बॉल, अंतिमचे 2 बॉल, बिग हिट मस्त आहे. हो याही वेळी ऑन साइडला शरीराचा बॅलन्स थोडासा बिघडला, तिथे मात्र 1 धाव घेतली आहे. दुसरीचा प्रयत्न अमयला स्ट्राइक वरती आणायचा आहे. नॉन स्ट्राइक एंड वरती डायरेक्ट थ्रो मस्ट होता, तो येत नाहीये. 1 बाउन्स मध्ये कलेक्ट केला आणि 2 धावा इन्क्लूड झाल्या स्कोर कार्ड मध्ये. धाव संख्या 46 धावा. लास्ट बॉल टू द गो, अंतिमचा बॉल, शेवटचा बॉल या इनिंग मधला मी म्हणेन. ब्रह्मा बॉयज अमय. ओहो यावेळी स्वीट साऊंड ऑफ द बॅट, क्लिअर केलाय, डिस्पॅच केलाय, सरळ कॉमेंट्री बॉक्सला दिली ही मानवंदना. ह्यूज बिगेस्ट सिक्सर, 6 धावा, फिनिश. सुरुवात जेवढी चांगली होती ना अंत ते देखील तेवढाच चांगला राहिला. एक चांगला माहोल टीमच्या डगआउट मध्ये घेऊन जात असताना आपल्याला पाहायला मिळालाय. आणि धावसंख्या 6 षटकाच्या पाठीमागे 52 धावा या धावफलकावरती लगावल्या. 53 धावांचं टार्गेट तुमच्या समोर असेल. चला आपण जाऊया नेक्स्ट मॅचच्या टॉस कडे. येस विनर आहे असं आमच्या पर्यंत आयोजकांच्या माध्यमातून कॉलिंग आलाय. येस आयोजकांकडून काही कॉल आमच्यापर्यंत पोहोचलाय, तो आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. जे बाजूला आपल्या बाजूला एक मंदिर आहे, समाज मंदिर हॉल आहे, त्याच्या अवताली भोवताली ज्यांनी आपल्या कार्स लावल्यात ना त्या थोड्याशा बाजूला काढा. तिथे अन्यथा तुमच्याकडे मुंबई पोलिसांकडून कारवाई केली जाईल, जॅमर लावले जातील, याची नोंद घ्या, दक्षता घ्या.
चला टीम थोडीशी घाई करूया. आजच्या दिवसामध्ये आपल्याला मॅच कंप्लीट करायचे आहेत. ब्रह्मबीज आपल्यासाठी हा कॉल आहे. आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. समीक्षा, अर्चित 11 टीम्स आपले दोन्ही आघाडीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील याची देखील नोंद घ्या. महत्वाची ही मॅच आहे. 25 मिनिटं एका इनिंगसाठी आम्ही तुम्हाला देतोय. आमच्या स्कोररकडे देखील त्याची अपडेट राहील. प्रो लिंकच्या माध्यमातून अतिशय सुंदर टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळालंय. कालच्या दिवसापासून आपण पाहतोय उच्चांक. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं 100 पारही धावसंख्या राहिली आहे. ISPL चा जो एक थॉट आहे ना तो आपण या स्पर्धेसाठी प्रामुख्याने थर्ड ओव्हरसाठी आपण कॅल्क्युलेट करतोय, जिथे तुम्हाला 9 धावाही या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. आणि जर तुम्ही 13 धावा केल्यात तर 13च्या 26 धावाही तुम्हाला मिळू शकतात. म्हणजे तिसरी ओव्हर तुमच्यासाठी खऱ्या अर्थाने नवसंजीवनी आहे आणि मैदानाच्या आतमध्ये मॅच लवकर फिनिश करण्याची ही संधी आहे. 36 बॉल 53 धावा आपल्याला टीव्ही स्क्रीनवरती प्रो लिंकच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला आहे. प्रो लिंक या वाहिनीबद्दल आम्ही सातत्याने चर्चा करूया, कारण की सध्याच्या घडीला या वाहिनीची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे. मोठ्या मोठ्या स्पर्धा जिथे जिथे होतात तिथे प्रो लिंक या वाहिनीचं नेतृत्व आम्हाला नेहमी पाहायला मिळालं. क्लीन क्लॅरिटी. मित्रांनो, जर तुम्हाला ही स्पर्धा आवडली असेल ना तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरही करा. चला मित्रांनो, आयोजकांच्या माध्यमातून आम्हाला कॉल दिला गेलाय की बाजूच्या आपल्या मैदानाच्या बाजूला जे समाज हॉल आहे त्याच्या बाजूला ज्या बाईक्स लावलेल्या आहेत त्या कृपया करून तिथून हटवायच्या आहेत. पोलिसांकडून आमच्यापर्यंत हा खऱ्या अर्थाने कॉल येतोय, याची नोंद घ्या, अन्यथा दंडात्मक कारवाई तुमच्यावरती केली जाईल याचीही नोंद घ्या. चला, इथे आमच्या स्कोरर पर्यंत माहिती पोहोचली आहे. थर्ड ओव्हर बॉलर देखील आमच्या कॉम्बॉक्स मध्ये येस महेश पठाण तिसरी ओव्हर टाकणार. म्हणजे तुम्हाला अगोदरच ठरवावं लागतं आणि मैदानाच्या आतमध्ये कोणत्या सिच्युएशनला गोलंदाज कोणता वापरावा हे तुम्हाला 4 ओव्हरमध्ये ती मुभा आहे. मात्र तिसरं षटक जे हाताळायचं आहे ना ते इनिंग सुरू होण्याच्या अगोदर एक चांगला थॉट, एक चांगला विचार. खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर सचिन रावल आणि केतन कापसर आणि मयुरेश सर यांच्या माध्यमातून ही भूमिका, अतिशय सुंदर असं हे आयोजन नियोजन. रबर बॉल, मान्सून ब्लास्ट, मान्सून बिग बॅश, महाराजा चषक, काळा चौकीचा महाराजा. काळा चौकी म्हटलं तर अनेक खेळाडू या मैदानाने घडवलेत आणि त्यामध्ये मयुरेश सरांबद्दल आम्ही चर्चा केली. त्यांचं शॉप आहे मित्रांनो, की क्रिकेटच्या चांगल्या वेळ्स तुम्हाला त्या ठिकाणी मिळतील, अवश्य लाभ घ्या. MB स्पोर्ट्स जर तुम्ही इंस्टाग्रामवरती टाकलं तर तुम्हाला लगेचच त्या ठिकाणी त्यांचे संपूर्ण इंस्टाग्रामवरती व्ह्यूज पाहायला मिळतील. येस, मात्र जाऊया बॅक ऑन द क्रिकेट. स्ट्राईक एंड वरती शुभम फालांडे इन ऍक्शन मध्ये आणि त्यांच्या समवेत आदित्य दळवी हे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक एंड वरती शुभम एक मोठं नाव आहे आणि त्यांच्या अगेन्स्ट त्यांच्या समोर अमय आलेत. अमय पुन्हा एकदा इन ऍक्शन मध्ये. या खेळाडूचा खेळ ना या सध्याच्या घडीला अफलातून आहे आणि मैदानाच्या आतमध्ये ते आलेत. हियर वी गो, लेट्स प्ले. पहिला बॉल ओव्हर द विकेटने हाताळत असताना बॅकफूट वरती गेलेत. हलक्या हाताने पॉइंटच्या दिशेने खेळून काढला. क्षेत्ररक्षक डीप मधून येतील, कव्हर करतील. दरम्यान मात्र घेतली गेली आहे ती एक. ऑन दी मार्क, स्टार्ट झालाय. मैदानाच्या आतमध्ये सुरुवात झाली आहे. श्री गणेशा झालाय, वाटेवरचा प्रवास सुरू केलाय. आता हा प्रवास 53 धावांवरती थांबेल का त्याच्या अगोदर थांबवला जाईल हाही एक प्रश्न आहे. अमय ओव्हर द विकेटने. सोहम यांनी जर कॅच कॅरी केला तर 500 रुपये नाव येऊ द्या. कोणाच्या माध्यमातून? ओमी यांच्या माध्यमातून असतील. चला, पुढचा बॉल ओव्हर द विकेटने. स्ट्राईक एंड वरती लेफ्ट हँड बॅट आदित्य दळवी. ओहो, यावेळी पहा बॅकफूट वरती गेलेत, बॅकफूट वरती पाठवलाय. कलात्मक फटका, बॅकफूट डिफेन्स. मैदानाच्या आतमध्ये सॉफ्ट हँडेड. अमय या गोलंदाजाच्या अगेन्स्ट कोणताही मोठा आक्रमक पवित्रा घेतला जात नाहीये. काही खेळाडू असतात ना त्यांची दहशत ही मैदानाच्या आतमध्ये नेहमीच पाहायला मिळाली आहे. मोठे मोठे खेळाडू आहेत,
त्याच्यामध्ये अमय याचंही नाव अग्रगण्य येणार आहे, यामध्ये दुमत नाहीये. टीव्ही स्क्रीनवरती आपण पाहतोय फलंदाजाला ज्याचं नाव आहे शुभम, तोही कमी नाहीये. शुभम टीव्ही स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता, अतिशय सुंदर वेल फिटनेस ॲथलीट आहे, एक चांगला खेळाडू. इंट्रोडक्शन मध्ये त्याच्या अगेन्स्ट अमय थोडासा वेळ घेतोय, स्वतःला सुसज्ज करतोय. अमय गोलंदाजीच्या ट्रॅकवरती उंच हाईट आहे आणि त्याचा पुरेपूर फायदा. एखादा बाउन्सर, यस यावेळी तोच बाउन्सर आला आणि इथे बीट केलाय. डॉट बॉल आला, बॉल पडल्यानंतर अतिशय वेगाने हुसळी घेणारा बॉल, स्मेलर डिलिव्हरी इंट्रोडक्शन मध्ये. चला नेक्स्ट मॅच टीम आपण रेडी राहायचंय. मॉर्निंग प्रॅक्टिस या टीमला हा कॉल आहे आणि विनिंग टीम यांच्यामध्ये होईल ही मॅच. अमय इंट्रोडक्शन मध्ये पुन्हा एकदा रिमझिम पावसाच्या सरी येण्यास सुरुवात झाली आहे. आता मात्र बॅटिंग करणं थोडंसं डिफिकल्ट होत असतं इथून पुढे. ओहो लो फुल टॉस, त्याच्यावरती चढवलाय प्रहार डाऊन द ग्राउंड, समोरच्या दिशेने खाली केला जाईल का झेल? यस इट इज. विकेटचं पतन, पहिला ब्रेक थ्रू, पहिली मासळी लागली गळाला. बिग फिश ऑन द बिग बास्केट. बॅक टू द पवेलियन, बॅटर शुभम. रविवारचा दिवस, रविवार 27 जुलैसाठी आपण पाहिलं तर या स्पर्धेसाठी विशेष करून टीम्स रेडी झालेत. चर्चा राहिली आहे. नवीन बॅट्समनचं नाव आमच्यापर्यंत येईल, नाव आहे स्वयं. अमय यांनी मात्र आपली भूमिका पार पाडली आहे. महत्वाचा विकेट त्यांनी मिळवलाय. स्ट्राइक एंड वरती राईट हँड बॅटर ओव्हर द विकेटने गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या ट्रॅक वरून निघाला. हो इथे वेट केलाय, स्वतःला सुसज्ज केलाय. ओहो वॉट अ बॉल, वॉट अ बॉल. इंट्रोडक्शन मध्ये असं म्हटलं आता ना, अरे धमन्यात धमनी एक आहे, अंगात रक्त लाल आहे, जमिनीवरती पाय आहे, पायामध्ये चाल आहे, चालीमध्ये संघर्ष आहे, संघर्षाची ही वाट आहे. वाटेवरचा प्रवास बेधडक केलेला आहे, पठ्यात तालीम केलेली आहे. प्रॅक्टिस मॅन बी परफेक्ट असं म्हटलं जातं. हा वाटेवरचा प्रवास त्यांनी सुंदररित्या पार पाडलाय. पुन्हा एकदा हो हार्डर लेंथ वरती हाताळला गेलाय. पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये अप्पर कट खेळण्याचा प्रयत्न राहिला होता आणि बॅटची टॉप एज बिहाइंड द विकेट. डिक्लेअर झोन पहिलं षटक समाप्तीच्या दिशेने जात असताना एका विकेटच्या पश्चात 3 धावा या धावफलकावरती लगावल्या गेल्या आहेत. त्या टीम समीक्षा अर्चित 11, येणारे बॉल 30. आता समीकरण राहिलेलं आहे 30 बॉल 50चं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये. दरम्यान आपण पाहिलं एक षटक समाप्त झालेला आहे, मात्र आपल्याला सातत्याने या आयोजनाच्या माध्यमातून मंगेश डेकोरेटर्स आणि भोसले कॅटरिंग्स, जयसिंग अप्पा भोसले, सिद्धेश बच्चू भोसले, एसी इव्हेंट, सचिन रावल सर आणि अविनाश मिडबावकर यांच्या नावाची चर्चा प्रामुख्याने करणं गरजेचं आहे. का करू नये, त्यांनी देखील या स्पर्धेसाठी मोलाचं योगदान दिलंय. ही स्पर्धा काळा चौकी आणि अवताभोवताली असलेल्या सर्व खेळाडूंना एक परभणी आहे. स्वतःचं प्लॅटफॉर्म या व्यासपीठावरून आपल्याला पाहायला मिळालाय. खेळाडू घडवण्याच्या पाठीमागे या आयोजकांचा मोठा मानस राहिलाय. मान्सून बिग बॅश पर्व क्रमांक 2 या दुसऱ्या पर्वामधला हा थरार आपण पाहतोय, जिथे अ गट आणि ब गट अशी समीकरणं रंगवली गेली आहेत. मात्र आघाडीला आलेला हा फलंदाज स्ट्राइक एंड वरती, नाव आहे आदित्य. तर त्याचा सामना करण्यासाठी सेकंड ओव्हर आपल्याला पाहायला मिळेल, नाव आहे निलेश. निलेश या गोलंदाजाकडे नजरा वळवल्या गेल्यात. लेफ्ट आर्मर आहे हा गोलंदाज, जो येईल
यावेळी ओव्हर द विकेटने पहिला बॉल बॅकफूट वरती जाऊन पंच केला. पॉइंट स्वीपर डीप पॉइंट मधून क्षेत्ररक्षक येईल त्या ठिकाणी कॅरी करेल. दरम्यान मात्र घेतली गेली आहे ती एक. सिंगलने खातं चालू ठेवलंय. येणारे बॉल 29 बनवायचे आहेत 49. हे इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये आलेलं आहे. 49 रन्स मस्ट निडेड इन 29 डिलिव्हरी. स्ट्राईक एंड वरती बॅटर स्वयं. ओहो यावेळी फटका बसलाय. मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली येईल का? यस इट इज. ओ एफर्ट्स कमालीचे आहेत. व्हॉट एफर्ट्स. शेवटच्या क्षणापर्यंत त्याने तो बॉल पाहिला आणि तदनंतर मात्र आपल्या शरीराला झोकवत असताना तुम्ही इंट्रोडक्शन मध्ये पाहू शकता. प्रो लिंकच्या माध्यमातून ऍक्शन रिप्ले पाहायला मिळेल. अतिशय सुंदर व्ह्यू फटका. हा फटका सरळ स्वीपर कव्हरच्या डोक्यावरतून खेळण्याचा प्रयत्न राहिला होता. इनसाइड आउट ओव्हर दी एक्स्ट्रा कव्हर्स. क्षेत्ररक्षकाने पाहिलं, निहाळलं आणि तदनंतर मात्र शेवटच्या क्षणी बॉडीला स्ट्रेस केलं आणि बॉल मात्र जवळजवळ 5 धावा रोखण्यामध्ये यश मिळवलंय. स्वराज द प्लेयर. ग्रेट नॉक स्वराज. नेक्स्ट बॉल. हो अनदर ऑन साइडला खेळलाय. डीप मध्ये प्रोडक्शन आहे. क्षेत्ररक्षक येईल. दरम्यान मात्र एक धाव. थेंबे थेंबे तळी साचे असं म्हटलं जातं. पावसाच्या एका एका थेंबाने तळ साचलं जातं. आता त्याच पद्धतीचं क्रिकेट. सिंगल डबल्स मस्ट आहे. मुंबईचं क्रिकेट म्हटलं तर सिंगल डबलला फार मोठं प्राधान्य आहे. दिलीप वेंगसरकर सर यांनी मात्र याच खेळाच्या जोरावरती अनेक विक्रम नोंदवलेत. हो यावेळी पहा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटचा इनर एज घेतला. बिहाइंड द विकेट. यष्टीरक्षक चतुर पाहायला मिळालेत. क्षेत्ररक्षण करत असताना त्यांनी थांबवलंय या फलंदाजाला. टीव्ही स्क्रीनवरती आपण पाहतोय फलंदाजीसाठी आलेला स्वयं स्ट्राईक एंड वरती आहे. बॅटचा चांगला वापर तो इथून पुढे करेल. ओव्हर द विकेट. राऊंड द विकेटने गोलंदाज. हो हो यावेळी आडव्या बॅटने स्वीट साऊंड ऑफ द बॅट डिस्पॅच केलाय आउट ऑफ द पार्क. ह्यूज बिगेस्ट मान्सून ब्लास्ट. षटकार. सिक्सर. बिगेस्ट हिट. शॉर्ट लेंथ वरती हाफ फॉली घेतला आणि थर्ड नंतर मात्र क्लिअर केलाय. डिस्पॅच केलाय आउट ऑफ द पार्क. आता मात्र धावसंख्येने उच्चांक गाठली आहे. जाऊन पोचली आहे 1/2 12. मैदानाच्या आतमध्ये 12 हा आकडा पाहायला मिळाला. घड्याळामध्ये 12 वाजतात. आयुष्यामध्ये जर कोणाच्या 12 वाजवायचे असतील तर त्या 3 काठ्यांप्रमाणे तुम्हाला एकत्र यावं लागेल. हो घड्याळामध्ये ज्या पद्धतीने 3 काठे एकत्र येतात आणि तदनंतर मात्र 12 वाजवले जातात. पहा बॅक टू बॅक अनदर बिग हिट. सिक्सर. 6 धावा. पहा इथे आता धावसंख्या सरळ जाऊन पोहोचली आहे 1/8 18 18 रन्स. 18 धावा धावफलकावरती आहेत. चर्चा या बाबीची राहिली आहे. त्या पहिल्या षटकामध्ये फक्त धावा खर्ची केल्या गेल्या होत्या त्या 3 आणि आता पहा इंट्रोडक्शन मध्ये या बॉलच्या पाठीमागे बॉल अतिशय सुंदररित्या आपल्या रीच मध्ये होता. त्याला मात्र सरळ पाठवलाय पार्किंग पार्क मध्ये. ग्रेट नॉक. बॅक टू बॅक 2 षटकार ठोकलेत आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आता मात्र 3रं षटक. या षटकाची खऱ्या अर्थाने प्रत्येक प्रेक्षकाला जर घर बसल्या तुम्ही जर ही मॅच पाहत असाल, लाईव्हला पाहत असाल, प्रो लिंकच्या माध्यमातून ही स्पर्धा जर पाहत असाल ना तर तुमच्यासाठी ही पर्वणी आहे. येणारं षटक आहे ना ते षटक पाहायला मिळेल जिथे मात्र जर तुम्ही 13 धावा मिळवल्या. ISPL फॉर्मॅट एक चांगली संकल्पना जिथे चॅलेंजिंग ओव्हर. या ओव्हरमध्ये 12 धावांपेक्षा जास्तच्या धावा जर तुम्ही बनवल्यात, जितक्या धावा तुम्ही 13 बनवल्या तर तुम्हाला 26 धावा अशा या ओव्हरच्या अखेरीस मिळतील. जर तुम्ही 14 बनवल्यात तर तुम्हाला 28 धावा या धावा तुम्हाला मिळतील. जर तुम्ही विकेट मिळवलात ना तर 3 धावा मायनसही केल्या जातील आणि समोरच्या बाजूला एक झोन आहे. त्या झोनवरती जर तुम्ही षटकार ठोकलात तर तुम्हाला 9 धावा देखील मिळणार आहेत. म्हणजे मैदानाच्या आतमध्ये या ओव्हरमध्ये होणारा हा धुडगूस पाहायला मिळेल. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती अगोदर ठरवून ठेवलेला गोलंदाज. इंट्रोडक्शन मध्ये नाव आहे महेश. लेफ्ट आर्मर आहे महेश. याच्या पहिल्याच बॉल वरती
डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने लंगोपवरती क्षेत्ररक्षक आहेत तिथे मात्र कॅरी केलाय, एक धाव कंप्लीट केली आहे आणि आता मात्र लगातारचे 2 षटकार ठोकत असताना आघाडी मिळवलेला फलंदाज स्वयं मैदानाच्या आतमध्ये आला. शेवटचं षटक त्याने हाताळलं होतं या इनिंगच्या अगोदर. अवदेश यस करेक्शन केलंय आमच्या स्कोररने. यस आमच्या स्कोररचं नाव देखील घेणं फार अनिवार्य आहे जिथे महत्वाची भूमिका आहे. यस ओम आहेत, ओम तावडे या नावाची दखल आता मात्र इथून संपूर्ण काळा चौकी घेणार आहे. लेखाजोखा मूल्यमापन कॅल्क्युलेटर ओमकारच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. ग्रेट वर्क ओम. आता मात्र जाऊया बॅक ऑन द क्रिकेट. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती महेश पठाण हे नाव आलेलं आहे. स्ट्राईक एंड वरती स्वयं द बिगेस्ट हिटर ऑन दिस टीम असं म्हटण्यामध्ये काही हरकत नाहीये. लगातारचे 2. हो यावेळी हलक्या हाताने कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट, एक धाव घेतल्या, स्टिअर केला ऑन साईडला जिथे क्षेत्ररक्षक येतील शॉटमध्ये होते 30 यार्ड सर्कलमध्ये कॅल्क्युलेट केल्या आणि तिथून मात्र मिळवली ती 1. म्हणजे आतापर्यंत चेंडू झालेले आहेत या ओव्हरमध्ये 2 आणि तुम्ही बनवलेले आहेत धावा 2. म्हणजे आता तुमच्यासाठी पर्वणी आहे. येणारे बॉल शिल्लक आहेत 4. जर तुम्ही 4 षटकार ठोकले ना तर तुम्हाला 48 धावा मिळतील. हे कॅल्क्युलेशन आहे. 2 जर षटकार ठोकले इथून पुढे येणाऱ्या 4 बॉलमध्ये तर तुम्हाला मिळालं जातील 28. हे कॅल्क्युलेशन असेल. मात्र महेश पठाण ते होऊ देतील का? खोलवरचा बॉल आहे लेग स्टंपच्या बाहेर. पंच आमच्याकडे वळलेत, त्यांनी सांगितलं इट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्राची वर्णी मैदानाच्या आतमध्ये मिळाली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 21. येणारे बॉल आता शिल्लक राहिले आहेत. येणारे बॉल शिल्लक आहेत 22, बनवायचे आहेत 32. हो यावेळी पहा खोलवरचा बॉल बीट केला. मात्र पंचांनी सांगितलं 22च्या स्वरूपामध्ये 1 धाव अंकित केली जाईल. डिक्लेअर झोन बिहाइंड द विकेट. धावसंख्येमध्ये भर मिळाली आहे. धावसंख्या 4 ने पुढे या ओव्हरमध्ये जाताना पाहायला मिळाले. अंतिमचे 2 ओव्हर या टार्गेट ओव्हरकडे नजरा वळवल्या गेल्यात. हो पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप, बराचसा बाहेर लेंथ वरती थोडासा नियंत्रण मिळवता आलं नाहीये आणि दरम्यान मात्र धावसंख्येमध्ये भर पडली आणि धावसंख्या आता मात्र 5 या ओव्हरमध्ये मिळाल्यात. अजूनही 2 मोठे प्रहार, षटक मोठं बनू शकतं. मॅजिक ओव्हर पाहायला मिळाली आहे. इंट्रोडक्शन मध्ये महेश पठाण लेफ्ट आर्म गोलंदाज. पावसाच्या रिमझिम सरी मैदानाच्या आतमध्ये ओलं चिंब क्रिकेट आपल्याला या मुंबईमध्ये पाहायला मिळालाय. हो यावेळी पहा पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप होतं तिथे मात्र कट करण्याचा प्रयत्न. डिक्लेअर झोन मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ओव्हरमध्ये जे मॅजिक ओव्हर म्हटली जाते जिथे 6 रन्स त्यांनी आतापर्यंत खर्ची केल्यात. फलंदाजांना रोखून धरलाय एवढा विश्वास ब्रह्मा बॉयजच्या या खेळाडूंना या गोलंदाजावरती होता. तो सार्थ ठरवत असताना गोलंदाज लास्ट बॉल ऑन दिस ओव्हर. माफ करा 2 बॉल आहेत अजूनही. येस करेक्शन केलंय. महेश पठाण. ओ यावेळी पहा पुन्हा एकदा व्हाईट बॉलचं समीकरण समोर आलेलं आहे. एक्स्ट्रा रन मैदानाच्या आतमध्ये. अंतिमचे 2 अजूनही येणं बाकी आहे. धावसंख्या या ओव्हरमध्ये आतापर्यंत लगावली गेली आहे ती 7. या 2 बॉलच्या पाठीमागे जर 2 मोठे प्रहार तर फार मोठं ओव्हर षटक ठरू शकतं. आघाडीला आलेला फलंदाज. ओहो यावेळी ऑन साईडला बिग हिट केला. बॉल चाललाय सीमा पार. मॅक्सिमम षटकार. पहा असं म्हटलं आता ना खुलं आभाळ मोकळ मोकळ नभीन चांदन चांदन तुझ्या नावाचं तोरण इथे बांधलंय याने षटकाराचं तोरण. मैदानाच्या आतमध्ये षटकाराचं तोरण बांधावं लागेल. एक मोठा प्रहार. आता मात्र धावत संख्या या ओव्हरमध्ये 13 आलेत. मस्ट आहे 26 तर बोर्डवरती वाढल्या जातील यामध्ये दुमत नाहीये. मॅजिक ओव्हर मध्ये मॅजिक केलंय या पठ्ठ्याने ज्याचं नाव आहे आदित्य. लेफ्ट आर्म बाडा.
हो यावेळी पहा हलक्या हाताने टेक्निकल क्रिकेट 14 धावा मॅजिक ओव्हर सक्सेसफुल होताना पाहायला मिळाली आहे. मान्सून बिग बॅश मध्ये काळा चौकी महाराजा चषका मधला हा थरार आपण पाहिला, जिथे येणारे आता समीकरण कॅल्क्युलेट केलं जाईल. इथे 28 धावा या ओव्हर मध्ये घेतल्या जातील. धावसंख्या भरारी घेते, धावसंख्येला वाढवलं गेलंय आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आहे सरळ 4 6. 46 मॅजिक ओव्हर. मान्सून ब्लास्ट मैदानाच्या आतमध्ये थरार पाहायला मिळाला. येणारे बॉल आता शिल्लक आहेत 18. समीकरण होत्याचं नव्हतं करून टाकलंय. येणारे 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये बनवायचे आहेत फक्त धावा 7. मॅजिक ओव्हर काय करू शकते, मॅजिक करू शकते. जादूगाराने जादूगारी केली हे पाहायला मिळालं. नाव आहे आदित्य दळवी. या नावाच्या पठ्ठ्याकडे आता नजरा वळवल्या गेल्या. एक मॅजिकल षटकार या मॅचची दशाने दिशा बदलून टाकली आहे. महेश पठाणचे फार सुंदररित्या या गोलंदाजी हाताळत होते ना, त्यांच्यावरती केलेला हा प्रहार पाहायला मिळाला. आता मात्र गोलंदाजीच्या ट्रॅक वरती 4थं षटक अमय इन ऍक्शन मध्ये. 18 बॉल आणि 7 धावांची गरज आहे. हो याही वेळी पहा ऑन साइडला डीप मध्ये प्रोडक्शन आहे. येस कॅरी केला. दरम्यान मात्र 1 धाव. आता येणारे बॉल 17 बनवायचे आहेत 6. फिनिश करेल का आदित्य? येस मात्र यावेळी आता स्ट्राइक एंड वरती स्वयं आहेत. स्वयंला संधी मिळाली मॅच फिनिश करण्याची, लवकर आयोजकांना वेळ वाचवण्याची. गोलंदाजीच्या ट्रॅक वरतून अमय पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने. हाफ ट्रॅकर आहे. ऑन साइडला खेळण्याचा मनसुबा होता मात्र बीट केल्या. वेगावरती थोडासा एक्स्ट्रा पेस क्रिएट केला, एक्स्ट्रा पॉवर लावली आहे अमयने आणि तेच पाहायला मिळालं. आपण टीव्ही स्क्रीनवरती ज्या फलंदाजाला पाहतोय याने लगातारचे 2 षटकार ठोकले होते. नाव आहे स्वयं. अतिशय सुंदर खेळाडू, शांत खेळाडू, संयमी खेळाडू आणि या खेळाडूकडे नजरा वळवल्या गेल्यात. हो यावेळी मात्र अमय मॅच सहजासहजी सोडण्यासाठी, काही खेळाडू असतात ना ते मैदानाच्या आतमध्ये मॅजिक करत असतात आणि काही खेळाडू त्या मॅजिकचा विरोधही करत असतात. दोन्हींचा खेळ हा तुल्यबळ असतो. कोण विजयी ठरतो तर कोण पराभूत होणार नाही, याबद्दल मी त्याच्या प्रयत्नांना कधीच म्हणणार नाही पराभूत होतील, मात्र त्यांचा प्रयत्न हा अपुरा राहतो. मात्र यश येणाऱ्या काळात त्यांना नक्कीच मिळेल. अमय पुन्हा एकदा. हो हलक्या हाताने बॅकफूट डिफेन्स पाहायला मिळाला. सिंगल धाव त्या ठिकाणी घेतली आहे. धावसंख्येमध्ये भर पडली. धावसंख्या 48. 48 धावा. 53 धावांचं टार्गेट फार सोपं झालं त्या मॅजिक ओव्हरने. आणि आता येणारे बॉल 14 बॉल 5. हो यावेळी पहा हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता. ऑन साइडला थोडंसं बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. येतील, कॅरी करतील, थ्रो करतील. दरम्यान मात्र घेतली आहे ती 1. येणारे बॉल 13 बनवायचे आहेत फक्त 4 धावा. 4 रन्स. महत्वाचा विजय. ब्रह्मा बॉयज एका मोठ्या टीमला खऱ्या अर्थाने रोखण्यामध्ये कुठे यश मिळवतोय का? समीक्षा, अर्चित 11 याकडे देखील नजर आहेत. हो यावेळी मात्र जबरदस्त पॉवर हिटिंग केली आहे. मॅच फिनिश केली आहे, क्लिअर केली आहे, समाप्त केली आहे आणि विजय मिळवलाय तो टीम समीक्षा अर्चित 11 या टीमने एक मॅजिकल विन इथे मिळवलाय. विजयी संघाचं करूया अभिनंदन. पराभूत संघाला देऊया येणाऱ्या वाटचालीसाठी शुभेच्छा. हार्ड लक बॉयज. नेक्स्ट टाइम साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. चला नेक्स्ट मॅच मॉर्निंग प्रॅक्टिस अगेन्स्ट टीम समीक्षा अर्चित या टीमला मी हा कॉल देतोय. आपण या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपल्या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण करूया या मॅचचा टॉस आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच हा देखील आपल्या समोर येईल. स्वयं हे नाव आपल्या समोर येत आहे. प्लेअर ऑफ द मॅच स्वयं यांना दिलं जाईल प्लेअर ऑफ द मॅच. या स्वयं माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण या प्लेअर ऑफ द मॅच. चला थोडंसं स्पीडअप घ्या. आयोजकांकडून हा कॉल आहे, थोडीशी घाई करा.